हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सुख, संपत्ती, धन, धान्य, आरोग्य जाई जावो हीच ईश्वराजवळ प्रार्थना. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन 2025 100 वर्षानंतर महालक्ष्मी योग, लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त, पूजा साहित्य, पूजाविधी व प्रभावी मंत्र कोणता म्हणायचा आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. दिवाळीला ह्या वर्षी 100 वर्षानंतर महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 आहे. दरवर्षी कार्तिक अमावास्येला दिवाळी साजरी करतात. यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबरला सुरू होत असून 21 ऑक्टोबरला आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे, म्हणजे त्या दिवशी साजरी करावयाची आहे. असे म्हणतात की दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी धरतीवरती भ्रमण करीत असते व आपल्या भक्तांना धन, धान्य, सुख, संपत्तीचे वरदान देते. म्हणूनच दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ह्यावर्षी दिवाळी सण खूप खास आहे, कारण की ह्यावर्षी 100 वर्षानंतर महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. 2025 हे वर्ष लोकांच्यासाठी काही खास नव्हते, कारण की युद्ध, तणाव, शेअर बाजारामध्ये मंदी होत होती. यावर्षी महालक्ष्मी राजयोग आहे, म्हणजेच आर्थिक दृष्टीने खूप भाग्याचे आहे. दिवाळीला चंद्र मंगळ युती बनत आहे. बुध शुक्राची राशी परिवर्तन राजयोग निर्माण करत आहे. दिवाळीच्या दिवशी रांगोळी सजवताना दही व दुर्वाचा उपयोग करून रांगोळी काढा. ज्योतिषामध्ये दही शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. या दिवाळीमध्ये या दोन्ही वस्तूंचा उपयोग करणे खूप लाभकारी आहे. दिवाळी पूजा शुभ मुहूर्त. लक्ष्मीपूजनाला यावर्षी 3 खास शुभमुहूर्त आहेत. 3 पैकी कोणत्यासुद्धा शुभमुहूर्तावरती आपण पूजा करू शकता. पहिला मुहूर्त प्रदोष काळ, संध्याकाळी 5:46 ते रात्री 8:18 दुसरा शुभमुहूर्त वृषभ काळ, संध्याकाळी 7:08 ते रात्री 9:03 तिसरा शुभमुहूर्त सर्वात चांगला मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते रात्री 8:18 हिंदू धर्मामध्ये दिवाळी सण हा प्रमुख सण मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्या तिथीला दिवाळी साजरी करतात. हिंदू धर्मामध्ये कार्तिक अमावास्या तिथीला भगवान राम लंकापती रावणाचा वध करून 14 वर्ष वनवास संपवून माता सीता व भाऊ लक्ष्मण यांना अयोध्येमध्ये घेऊन आले होते. म्हणून अयोध्येमध्ये सर्वांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीसुद्धा प्रकट झाली होती. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती श्री गणेश, लक्ष्मी व कुबेर भगवान यांची पूजा केली जाते. आता आपण पाहूया पूजासाठी कोणते साहित्य लागणार आहे. श्री गणेश लक्ष्मी मूर्ती किंवा फोटो, गुलाब व कमळचे फूल, चौरंग, गंगाजल, तूप, साखर, मिठाई, दुर्वा, गणेश लक्ष्मीजींसाठी वस्त्र, कलश, चांदीचे कॉईन, विड्याची पाने, पणत्या, अगरबत्ती, कापूर, धूप, तुलसी, अत्तर, कलवा, हिरवी वेलची, जल म्हणजेच पाणी, साळीच्या लाया, बत्तासे, नारळ, हळद, कुंकू, जानवे, केसर, लौंग, मोहरीचे किंवा तिळाचे तेल, लाल कापड, कुबेर यंत्र, धने, चंदन, आंब्याची किंवा विड्याची पाने इत्यादी. श्री गणेश लक्ष्मीपूजन कसे करावे? अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे आपण, पण अगदी मनोभावे करायचे आहे. श्री गणेश लक्ष्मीपूजन कसे करावे? दिवाळी पूजनासाठी घरातील ईशान कोण किंवा उत्तर पूर्व दिशेची साफसफाई करून घ्या. मग त्या जागी चौरंग ठेवून त्यावरती लाल रंगाचे कापड घाला. आता त्यावरती लक्ष्मी गणेशजींची मूर्ती स्थापित करा. त्याचबरोबर कुबेर भगवान यांचीसुद्धा मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्या अगोदर श्री गणेश लक्ष्मी मूर्तीला गंगाजलनी स्नान घाला. मग श्री गणेश व माता लक्ष्मींना वस्त्र, हळद, कुंकू, अत्तर, अक्षता अर्पित करा. मग गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल पुष्पहार अर्पित करा. आपल्याकडे असणारे सोन्याचे दागिने, चांदीचे कॉईन पूजेमध्ये ठेवा. त्यांचीसुद्धा पूजा करा. आता भोग अर्पित करा. श्री गणेशजींना व माता लक्ष्मीची आरती म्हणावी.
मनोभावे प्रार्थना करून काही चूक झाली असेल तर माफी मागावी. घरामध्ये लक्ष्मीपूजन प्रदोष काळामध्ये करणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीपूजनसाठी अत्यंत प्रभावी सटीक मंत्र असा आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मंत्र या प्रकारे आहे. ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.